पाऊस झाला आणि मुंबई तुंबली तेव्हा मुंबई तुंबल्यावर महापालिकेनं आता कारवाईचा बडगा उगारला आहे। सखल भागातलं पाणी उपसा करण्यासाठी नियुक्त केलेल्या पंपिंग केंद्र परिचालकांना प्रत्येकी 10 लाखांचा दंड ठोठावलेला आहे। पंपांची योजना केली होती, मात्र तरीही मुंबई तुंबली तेव्हा आता या पंप चालकांनाच दंड केलेला आहे। हिंदमाता, गांधी मार्केट, येलो गेट आणि चुनाभट्टी या ठिकाणी सगळ्यात जास्त पाणी साचलं होतं, तेव्हा इथल्या चालकांना आता मोठा दंड भरावा लागणार आहे। या परिचालकांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये म्हणजेच एकूण 40 लाख रुपये दंड आता आकारण्यात येणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी मुंबईतून। पावसात मान्सून पूर्व तयारीचा फज्जा उडाल्यानंतर आता मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उचललाय। मुंबईतील 4 लघु उदंचन केंद्र परिचालकांवरती प्रत्येकी 10 लाखांप्रमाणे 40 लाखांचा दंड आकारण्यात आलेला आहे। आपण सध्या हिंदमाता येथील लघु उदंचन केंद्रामध्ये आहोत, ज्याला पंपिंग स्टेशन देखील म्हटलं जातं आणि या ठिकाणावर देखील पालिकेने कारवाई केलेली आहे। मुंबईमध्ये तब्बल 10 अशी पंपिंग स्टेशन आहेत, ज्याचा वापर हा भर पावसात केला जातो। या परिसरातून तात्काळ पाण्याचा निचरा करण्यासाठी या पंपिंग स्टेशनचा वापर होतो। आपण बघितलं की परवा झालेल्या पावसाचा फटका हा संपूर्ण मुंबईला बसला। याआधी कधी ऐकूयात नसलेल्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचं दिसून आलं। पालिकेवरती मोठी टीका झाली आणि त्यानंतर आपण बघतोय की आता पालिकेने कारवाईला सुरुवात केलेली आहे। मात्र ही 4 ठिकाणं वगळता देखील मुंबईमध्ये अनेक ठिकाणी परवा पाणी तुंबलं। आता त्या ठिकाणी पालिका काय कारवाई करणार आणि कोणावर कारवाई करणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश नेरुरकरसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।